माझ्याकडे 2-3 दिवसामध्ये 4-5 लोक येऊन गेले आणि त्यांनी मला या वर्क ऑर्डर दाखवले आहेत. या वर्क ऑर्डर आहे, त्याच्यावर खाली ते भोसले गेडाम यांचं नाव आहे. हे डिजिटल सही म्हणजे फक्त यस केलेलं आहे. आता खरं म्हणजे वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रवीण गेडामांचं नाव नसतं किंवा ते देत नाही, पहिली गोष्ट तर ही. आणि याच्यावर QR कोड असतो, याच्यावर कुठले QR कोड सुद्धा नाही. या संदर्भामध्ये मग पोलिसांना जेवणाचे ऑर्डर दिली, वर्क ऑर्डर, त्यांना लंच, डिनर, त्यांना पाण्याची ऑर्डर दिली, पोलिसांना लागणारे मॅट्रेस, बकेट, मग यांची ऑर्डर दिलेली आहे. आणि ते काही 100-150 कोटी रुपयाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. पण त्या लोकांनी ज्यांना ही वर्क ऑर्डर मिळाली त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. आणि मी या संदर्भामध्ये मग ते म्हणे आम्हाला थोडा डाऊट वाटतोय की ज्या लोकांनी दिली. मी म्हटलं तुमचं काही टेंडर होतं का ऑनलाईन? तर म्हणजे नाही. म्हटलं मग तुम्ही टेंडर नसताना दिलं कसं काय? नाही म्हणजे त्याने मला खूप असं म्हटलं की ते असंच आहे, आता ऑफलाईन चाललेलं आहे, आम्ही तुम्हाला वर्क ऑर्डर देतो. त्या शासनाच्या वर्क ऑर्डर पण त्या हुबेहूब तशाच छापलेल्या आहेत, त्या सगळ्या तशाच छापलेल्या आहेत. आणि म्हणून या लोकांची फसवणूकही त्यांनी केली. त्यांनी काही पैसे त्यांना दिलेले आहेत, काही चेकने सुद्धा दिलेले आहेत. आणि 3-4 लोक हे आहेत म्हणून त्यांनी माझ्या कानावर हा विषय टाकला. मी परवा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याही कानावर विषय टाकला. CP होते बैठकीला आलेले नाशिकचे, त्यांचाही हा विषय सांगितलेला आहे. गेडाम साहेबांचे असेल, आमचे शेखर सिंग असतील आयुक्त कुंभमेळ्याचे, त्यांच्या सुद्धा कानावर हा विषय टाकलेला आहे. आणि या संदर्भामध्ये मी विचारणा केलेली, पण पोलीस खात्यामध्ये असं कुठलीही त्याची ऑर्डर नाही आहे, टेंडर नाही आहे. आणि बनावट फर्जी सगळ्या वर्क ऑर्डर बनवून त्या वर्क ऑर्डर देऊन लोकांना लुबाडण्याचं काम चाललेलं आहे. 1-2 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी पण 3 लोकांवर असंच मुंबईच्या तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यांनी सुद्धा असेच वर्क ऑर्डर बोगस बनवून कुंभमेळ्याच्या नावाखाली फसवणूक केलेली होती. प्रवीण गेडाम आहेत, त्यांनी सुद्धा त्या संदर्भात तक्रार दिली CPकडे. शेखर सिंग आहेत, त्यांनी सुद्धा CPकडे, नाशिक CPकडे तक्रार त्या ठिकाणी नोंदवलेली आहे. आणि परत त्या 4-5 ऑर्डर ज्या आहेत या माझ्याकडे आलेल्या आहेत, अजून जास्त असण्याची शक्यता आहे. पण अशा पद्धतीने एक रॅकेट काही लोकांचं आहे. त्या ठिकाणचे जे लोक ते वेगळे होते वर्क ऑर्डर देणारे, हे वेगळे आहेत. आणि असे बनावट वर्क ऑर्डर देऊन पैसे उकळायचे आणि लुबाडायचं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सतर्क राहावं. असं कुठेही अधिकृत, आमच्याकडे सगळी ट्रान्सपरन्सी आहे. ऑनलाईन शिवाय कुठलंही टेंडर होत नाही. आमच्याकडे प्राधिकरण आहे, 5 IAS अधिकारी, IPS अधिकारी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि कोणी काही सांगितलं की ऑफलाईन टेंडर आहे, हे आहे, ते आहे, मला समजत नाही. एवढे मोठे लोक आहेत, एवढे मोठे टेंडर ते घेत आहेत, वर्क ऑर्डर घेत आहेत, त्यांना कळायला पाहिजे की बाबा ऑनलाईन आपण टेंडर भरलं नाही आणि हे आपल्याला कसं मिळतंय ही माहिती ते घ्यायला पाहिजे होती. अधिकाऱ्यांकडे जाऊन तपास केला पाहिजे ऑफिसमध्ये जाऊन. पण ते न करता ते याच्यामध्ये फसलेले आहेत. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या पुढच्या काळामध्ये कोणी अशा पद्धतीने म्हणजे आपली फसवणूक करून घेऊ नका. असे लोक तुम्हाला वर्क ऑर्डर देणारे असेल तर आले असतील तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. त्यांचा फोन नंबर घ्या, त्यांचा आता पत्ता घ्या. आमच्या कुंभमेळ्याच्या ऑफिसला त्या ठिकाणी गेडाम साहेब आहेत, शेखर सिंग आहेत किंवा CP आमचे आहेत त्या ठिकाणी नाशिकला, त्यांना जरी आपण सांगितलं तर लगेच त्याचे त्या ठिकाणी बंदोबस्त केला जाईल. पण उगाच विनाकारण अशा पद्धतीने वर्क ऑर्डर घेऊन स्वतःची फसवणूक करू नका आणि शासनाची करू नका. तो पण असं कोणकोणत्या पद्धतीच्या कामांचा या संदर्भात त्या बोगस लोकांनी त्याच्यामध्ये वर्क ऑर्डर मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइड लंच डिनर टू 17 days. अशा पद्धतीने 70 दिवस त्यांना तुम्हाला जेवण द्यायचं आहे, तुम्हाला डिनर द्यायचं आहे. अशा पद्धतीने ही एक ऑर्डर या ठिकाणी माझ्याजवळ आहे. दुसरा आहे वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी ड्रिंकिंग वॉटर सप्लाय फॉर कुंभ. आता असं पाण्याचे काही कुठले ऑर्डर वगैरे आमच्याकडे प्रश्न येते, पण त्यांनी ही सुद्धा ऑर्डर या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेली आहे. काही लोकांना त्यांनी मला दाखवलं की आम्हाला चौरंग पाहिजे आहेत, पोलिसांचे ते बॅरिकेड पाहिजे आहेत, ते फोटोसहित पाठवले की अशा साहित्य पाहिजे. म्हणजे इतके सराईत सगळे गुन्हेगार आहेत. आणि मला वाटतं त्यांनी अशा पद्धतीने लोकांची ते फसवणूक करतायत. ते म्हणून सगळ्या अवेअर व्हावेत म्हणून या ठिकाणी मुद्दामून आपल्याला या ठिकाणी बोलून हे सगळे वर्क ऑर्डर या ठिकाणी दाखवतात. इथे तिसरे वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइडेड लंच डिनर टू पोलीस ऑफिसर अँड ऑफिशियल मॅनेजमेंट अँड SRPF. म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही जेवण द्या, लंच डिनर द्या, अशा पद्धतीने ही अजून एक वर्क ऑर्डर या ठिकाणी आहे. या ठिकाणी वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन
provided housekeeping, blanket, mattress and bedding to police officer and official management कुंभमेला. अशा पद्धतीने हे या ठिकाणी वर्क ऑर्डर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये आता सगळा रकमेचा खाली उल्लेख असेल किती काय त्यांनी काही फार बघितलं नाही, त्यांनी मला सांगितलं होतं. पण मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केली जाते कुंभमेळ्याच्या नावावर. वाटतं सगळ्यांनी या ठिकाणी खबरदारी घ्यावी आणि विनाकारण असं कुणी फसू नये. होय, प्रकार नेमका कसा लक्षात आलाय? ते लोक माझ्याकडे 3-4 दिवसापूर्वी आले. ते मला येऊन भेटले. हो, जळगाव जिल्ह्यातले एक धुळ्याचा आहे, 2 जळगाव जिल्ह्यातले आहेत, जळगावचे आहेत, जामनेरचे एक जण आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं हे सगळे दोघा ठिकाणी रॅकेट तयार केलं आणि अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केलेली आहे. किती रुपयाची फसवणूक? 2 लोक जामनेरचेच आहेत, एक धुळ्याचा आहे, तो टीचर आहे, मुस्लिम समाजाचा आहे. त्यांनी मिळून ही सगळी फसवणूक केलेली आहे. किती पैसे आता सांगता येत नाही. यांनी मला जे आकडे दिलेले आहेत ते मला वाटतं 400-500 कोटी रुपयाच्या वरकडे असतील या सगळ्या. 500-600 कोटी असतील. त्यांच्याकडून काही पैसे घेतले काही? पैसेच घेतले म्हणून ते माझ्याकडे आले. फुकट मिळाले असते आले नसते. किती पैसे घेतले? त्यांनी आता ते सांगता येत नाही, ते सांगत नाहीये. पण काही चेक पण घेतलेले आहेत आणि कॅश कंपाऊंड मोठा घेतलेला आहे, कॅश पण घेतले असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता या ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे, मला वाटतं हे अनेक ठिकाणी असं इथे नाहीये. मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी सुद्धा 3 लोकांवर तक्रारी आमचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग आणि प्रवीण गेडाम यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. एकाला पकडला, त्याची बॅग तपासली तर शेखर सिंगाच्या नावाची वर्क ऑर्डर त्याच्यामध्ये होती. अशा 3 वर्क ऑर्डर त्या ठिकाणी होत्या. मुंबईचे सगळे लोक होते आणि अशा पद्धतीने फसवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी चाललंय. तो कायदेशीर कारवाई